मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान ते जनता दरबार घेऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकतील। यासोबतच ते भांडेवाडी डंपिंग यार्डलाही भेट देणार असून सुसबीडी कंपनीच्या कामाची पाहणी करणार आहेत। डंपिंग यार्डमध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे देखील मुख्यमंत्री पाहणी करणार असल्याची माहिती आहे। नागपुरातील डंपिंग यार्डमध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून नष्ट करण्याचं काम सुरू झालंय आणि भविष्यात कचरा साचू नये म्हणून कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया केली जाते आहे। हे काम सुसबीडी कंपनीला देण्यात आलंय। कंपनीनं तिथं आपलं काम सुरू केलंय। कंपनी सध्या 300 मेट्रिक टन कचऱ्यावर रिसायकलिंगची प्रक्रिया करत आहे आणि 1 जून पासून 800 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। कंपनीचं काम संथगतीनं सुरू आहे। तसं पाहता करारानुसार कंपनीला मार्च 2025 पर्यंत 800 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करायची होती। प्रकल्पातील विलंबाबाबत कंपनीला नोटीसही बजावण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री त्यांच्या भेटीदरम्यान सुसबीडी कंपनीच्या कामाचं निरीक्षण करतील। काही दिवसांपूर्वी डंपिंग यार्डमध्ये लागलेल्या आगीबाबतही माहिती मुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे।